उद्धव ठाकरे, शरद पवार आणि रमेश चेन्निथला या 3 महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांची आज रात्री बैठक होणार आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। हे 3ही पक्षांचे प्रमुख नेते बसून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भातला तोडगा काढणार असल्याचंच दिसतंय। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि रमेश चेन्निथला यांची आज रात्री महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या अनुषंगाने तोडगा काढण्याच्या संदर्भात चर्चा केली जाईल। महाविकास आघाडीकडनं विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार याचा निर्णय या 3 नेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो। कारण आज विधान भवनामध्ये अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या अनुषंगाने महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, काय नेमका आता तोडगा काढला जाऊ शकतो विरोधी पक्षनेता ठरवण्याच्या अनुषंगाने? शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा असा आग्रह आहे, जास्त जागा आहेत तर कदाचित आम्हालाच विरोधी पक्षनेतेपद दिलं जावं। मात्र आजच्या या रात्री होणाऱ्या बैठकीत या संदर्भातला तोडगा निघू शकेल का? काय नेमकी माहिती? अजिंक्य, नक्कीच आजच्या या रात्रीच्या बैठकीत जी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा ही बैठक होणार आहे, यातून तोडगा काढण्याचाच प्रयत्न असणार आहे। कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले, याआधी आपल्याला माहिती आहे सरकारचं एक अधिवेशन झालं, मात्र ते अधिवेशन विरोधी पक्षनेते पद जे ते नसताना हे अधिवेशन झालेलं, त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधकांकडे खास करून महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद असावं आणि त्यामुळेच आता ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेसचे रमेश चेन्निथला असतील, हे तिघही मिळून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील। खास करून जर आपण पाहिलं तर गेले 2-3 दिवस शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद असावं याबाबतची चर्चा अधिक होताना पाहायला मिळते आणि त्याबाबतचे पावलं देखील उचललेली शिवसेनेकडून आपल्याला पाहायला मिळतात। कारण उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये आपल्याकडे हे पद राहावं यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह धरला होता। मात्र आता नेमकं नाव जे आहे ते निश्चित होताना दिसत नाहीये। जी बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावावरती चर्चा नक्कीच झाली आहे, मात्र तरी पण एक भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते म्हणून सभागृहात ओळखले जातात, त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती देखील चर्चा नक्कीच झाली। त्याच्यामुळे ह्या नावांपैकी कोणतं नाव सजेस्ट केलं जाईल किंवा कोणतं नाव समोर आणलं जाईल हे आता या बैठकीनंतरच ठरेल। मात्र या 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीमध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे विरोधी पक्षनेतेपद आहे ते आपल्याजवळ असावं किंवा हे पद आपल्याला मिळावं यासाठी 3ही पक्षांकडून जोर लावला नाही। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची ही संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना हे पद मिळणं जास्त महत्त्वाचं आहे असं त्यांच्या पक्षाकडून म्हटलं जाते। त्यामुळे आता याबाबत निर्णय काय घेतला जातो हे पाहावं लागणार आहे। अजिंक्य, ठीक आहे। उमेश, असेच आमच्या सोबत राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।